मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टी 50 इंडेक्स पुन्हा आपल्याला वरती क्लोज होताना दिसला। म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स नव्हे तर बाकीचे पण इंडायसेस जे होते ते आपल्याला वरती क्लोज होताना दिसले। जसं सेन्सेक्स जर आपण बघितलं तर 609 पॉईंटने वरती क्लोज झालेला आहे। निफ्टी 50 इंडेक्स जो आहे 207 पॉईंटने वरती क्लोज झालेला आहे। बँक निफ्टी इंडेक्स त्याची पण क्लोजिंग जर आपण बघितली तर 137 पॉईंट प्लसने क्लोज झालेला आहे। म्हणजे पाहिजे तशी बाईंग तर बँक निफ्टीमध्ये नव्हती, पण क्लोजिंग प्लसमध्ये। त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स तो पण जवळजवळ 201 पॉईंटने वरती क्लोज होता। छान बाईंग आजच्या दिवशी पण स्मॉल कॅपमध्ये होती। कालच्या दिवशी पण स्मॉल कॅप इंडेक्स जो होता तो वरती क्लोज होताना दिसला होता। छान बाईंग होती त्याच्यामध्ये पण, आणि आजच्या दिवशी पण छान बाईंग होती। त्यानंतर मिड कॅप इंडेक्स जो होता तो पण 180 पॉईंटच्या आसपास वरती त्याची क्लोजिंग आलेली। म्हणजे क्लोजिंग चांगली आणि बाईंग येताना दिसते। आणि आजचा चार्ट जर आपण बघितला तर आपल्याला काय समजतंय की मार्केटमध्ये एक डीप जो आलेला होता सकाळी, त्या डीप नंतर बाईंग येताना दिसते। मग ते काय असते, मार्केटमधली एक स्ट्रेंथ मार्केटला समजून घेतलं पाहिजे आपण। आणि त्यांचे चार्ट जे असतात, खास करून जे आपले इंडेक्स असतात महत्त्वाचे इंडेक्स, जसं मी आता आपला निफ्टी 50 इंडेक्स बघतोय। आता याच्यामध्ये मी तुम्हाला कालच्या दिवशी पण म्हटलं होतं की स्ट्रक्चर तर खराबच आहे अजूनपर्यंत। हा जो इंडेक्स वरतून खाली येतोय, म्हणजे इथे टॉपला जर तुम्ही बघितलं तर एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला होता बरोबर। त्याची नेकलाईन, त्याचं ब्रेकडाऊन, आणि त्यानंतर आपल्या निफ्टी 50चं स्ट्रक्चर खराब झालेलं होतं। आणि त्यानंतर पूर्णपणे इंडेक्स आपल्याला एका ट्रेंडला फॉलो करताना दिसतोय। तो ट्रेंड म्हणजे कोणता? डाऊन ट्रेंड। आता या डाऊन ट्रेंडमध्ये पण मार्केटमध्ये थोडेफार पुलबॅक येत असतात। हे बघा, डाऊन ट्रेंडमध्ये पुलबॅक येणं म्हणजे काय? थोडीशी तेजी येणं, पण ती तेजी कशी असते? शॉर्ट टर्मसाठी असते, नेहमी लक्षात घ्यायचं आहे। आणि जी सेलिंग होत असते ती शार्प होत असते एकदम। बघा, हे मार्केटमध्ये चालूच राहणार आहे, पण काही गोष्टी चार्टवरती आपल्याला पूर्ण समजून घ्यायच्या असतात। आता इथे जे कॅन्डलस्टिक फॉर्मेशन तयार होत असतं त्यावरून पण खूप काही आपण समजू शकतो की मार्केटमध्ये थोडी स्ट्रेंथ येते। आता ठीक आहे, बाईंग येते लोअर लेवलपासून, पण एक रिव्हर्सलचं साईन ते आत्तापर्यंत नाहीच आहे। जशी ही बाईंग इथे यायची बघा, थोडी बाईंग यायची, त्यानंतर मार्केट शॉर्ट व्हायचं, ते इथे पण होऊ शकतं। काही महत्त्वाच्या लेवल जेव्हा आपला इंडेक्स पार करेल, म्हणजे हा एक झोन सर्वांना दिसेलच बघा। हा झोन जर पार करून त्यावरती जर इंडेक्स सस्टेन होत असेल तर आपण म्हणू शकतो की त्यामध्ये एक रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत। त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल येऊ शकतो। आता ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची, कारण की कोणताही स्टॉक असू द्या, हे बघा मार्केटचं स्ट्रक्चर कसं ओळखायचं आपण, की मार्केट इथून आता वरती जाऊ शकतं, थांबू शकतं वरती, हे कशावरून मी तुम्हाला इथे सांगतो। जसं एखादा स्टॉक आहे समजा, किंवा एखादा इंडेक्स असतो, तो अप ट्रेंडमध्ये जातोय, तर तिथे प्राईस काय करते, इथे एक हाय बनवत असते। ठीक आहे, हाय बनवलं म्हणजे काय, तिथून एक सेलिंग प्रेशर दिसतं आपल्याला, पण हे सेलिंग प्रेशर कमी दिसतं। जेव्हा एखादा स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये येतोय, आपल्याला हे सेलिंग प्रेशर प्रत्येक वेळेला जास्त दिसणार आहे। ही सेलिंग जे असते ह्या वेव्हजमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला काय दिसणार? जास्त प्रमाणामध्ये सेलिंग दिसणार। पण जेव्हा मार्केट आपलं अप ट्रेंडमध्ये जायला लागतं, पहिली प्राईस काय करायची, हे जे लो असतात त्याला ब्रेक करत चालायची। म्हणजे तो मार्केटमध्ये काय असतो, एक विकनेस, की लो पॉईंट ब्रेक होतोय, हाय पॉईंट ब्रेक होत नाही इथे। म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, निगेटिव्ह। एखादा स्टॉक किंवा एखादा इंडेक्स आहे तो वरती जाणार आहे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला बाईंग जास्त प्रमाणात होताना दिसणार, सेलिंग कमी प्रमाणात होताना दिसणार, आणि हे जे हाय असतात हे हाय पॉईंट आपल्याला ब्रेक होताना दिसणार। म्हणजे इथून आपल्याला बाईंग जास्त प्रमाणात दिसत असते। असं स्ट्रक्चर या ठिकाणी चार्टवरती बनायला पाहिजे। त्यानंतर आपण म्हणतो, म्हणजे इथं सेलर वीक झालेला आहे आणि बायर या ठिकाणी काय झालेलं आहे, स्ट्रॉंग, बायर स्ट्रॉंग झालेलं आहे। मग तसं स्ट्रक्चर जर आताच्या वेळेला आपण जर बघितलं चार्टवरती तर आपल्याला ते दिसत नाही आहे। डाऊन ट्रेंडमध्ये कोणतं स्ट्रक्चर बनत असतं, लोअर हाय लोअर लोचं। प्राईस काय करते, आपले लो ब्रेक करत जाते, हा मार्केटमधला विकनेस आहे। हाय ब्रेक करत नाही आहे, हाय ब्रेक करत नाही याचा अर्थ मार्केटमध्ये विकनेस आहे। इथं सेलर स्ट्रॉंग असतो, पण जेव्हा प्राईस आपले हाय पॉईंट ब्रेक करायला लागते ती मार्केटमधली असते स्ट्रेंथ। म्हणजे हा जो चालू होणारा ट्रेंड जो असतो तो असतो मग अप ट्रेंड। नाहीतर प्रिव्हियस ट्रेंड जर आपण बघितला, हा कोणता चालू, डाऊन ट्रेंड होता। मग असं स्ट्रक्चर जेव्हा चार्टवरती तयार होत असतं, मग तेव्हा आपण म्हणतो की हां, मार्केट इथून आता वरती जाण्यासाठी तयार आहे। तर ह्या गोष्टी चार्टवरती ओळखायच्या असतात। कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, त्याच्यावरती जर तुम्ही मास्टरी केली तर छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही त्यामध्ये ओळखू शकतात। आता बघा, मी या गोष्टींचं अजून जास्त प्रमाणामध्ये विश्लेषण का करू शकत नाही, त्याचं एक कारण आहे। नाहीतर तुम्ही मागचे पण आपले ॲनालिसिसचे व्हिडिओ जाऊन बघायचे, खूप साऱ्या गोष्टी मी त्या चार्टवरती एक्सप्लेन करायचो। पण आता सेबीचे काही नियम आलेले, त्यामुळे मी त्या लेवल आता इथे म्हणतच नाही बघा की मी
आता या ठिकाणी मी असं म्हणत नाही आहे की निफ्टी इथे 26,200च्या लेवलवरती आलेले, रेजिस्टन्सवरती आलेले, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला तर ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची असणार. हा सपोर्ट आहे, सपोर्ट 24,000चा आहे. हा ब्रेक झाला तर मार्केट खाली येणार, इथून बाउन्स घेऊ शकतं, इथे कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं. त्या गोष्टी ॲनालिसिसमध्ये नाही आहे. आता ते ॲनालिसिस का करत नाही आहे मी, तर सेबीचे काही नियम, ठीक आहे, की तुम्ही फ्युचर प्राईस प्रेडिक्शन करू शकत नाही. ज्या लेवल असतात त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही. त्यानंतर लाईव्ह मार्केट जे असतं त्या लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही लेवल सांगू शकत नाही. त्यामुळे मला असे व्हिडिओ बनवावे लागतात. आणि हे व्हिडिओ बनवण्याचं कारण पण काय आहे की आपले व्ह्यूवर जे असतात त्यांना पण शिकण्याची इच्छा असते. मग अशा गोष्टी जसं मी तुम्हाला आता फिगर काढून दाखवत होतो बघा ट्रेंडची, अशा पद्धतीने मग त्याद्वारे पण थोडंफार शिकू शकतील. त्यासाठी मी हे कंटिन्यू व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अपलोड करतो आहे, ठीक आहे. त्याच्यामधून पण खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तुम्ही ते पकडायचे आहे आणि त्याच्यावरती अभ्यास पण करत चालायचं आहे, ठीक आहे. तर आजचं मार्केट होतं आपल्याला वरतीच जाताना दिसलं. मागच्या 3 सेशनपासून मार्केटची क्लोजिंग पण वरतीच येते, ठीक आहे. पण अजूनपर्यंत रिव्हर्सलचं साईन नाही आहे. आणि एक इंडेक्सला ड्राईव्ह करणारे काही स्टॉक असतात, ठीक आहे, जसं निफ्टी 50 स्टॉकचा पोर्टफोलिओ. मग त्याच्यामधले जे हेवी वेटेड स्टॉक असतात त्यांच्यामध्ये बाईंग येत असेल तर इंडेक्स वरती जात असतो. तुम्ही पण बघितलेलं असेल आजच्या दिवशी रिलायन्स चांगली स्ट्रेंथ आहे 2 दिवसांपासून. ॲक्सिस बँक पण बघा छान ब्रेकआउट आहे त्याच्यामध्ये पण. अशा अनेक प्रकारचे स्टॉक आहे. मिड कॅपचे पण स्टॉक बघा तुम्ही, त्यांच्यामध्ये पण तुम्हाला छान बाईंग दिसेल. मिड कॅपचा पण मी तुम्हाला चार्ट मागे दाखवलेलाच होता मिड कॅप इंडेक्सचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल की परफेक्ट इंडेक्स डाऊन ट्रेंडमध्ये जाताना दिसतोय. स्ट्रक्चर त्याचा पण खराबच आहे डाऊन ट्रेंडमध्ये. आता हे मी काय ट्रेंडबद्दल बोलतोय, सर्व गोष्टी लेवल बोलतोय का नाही. पहिले लेवल बोलायचो की ही लेवल महत्त्वाची, ती लेवल महत्त्वाची, पण तसं बोलत नाही मी. ट्रेंडबद्दल बोलतोय. स्ट्रक्चर इथे खराबच आहे. जेव्हा आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल दिसेल तेव्हा आपण म्हणणार की इंडेक्स पण आता वरती जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स बघितला तर त्याच्यामध्ये पण सेम असं स्ट्रक्चर बनलेलं आहे. आता येणाऱ्या दिवसांमध्ये हेच चार्ट आपल्याला वेगळे पण दिसू शकतात, म्हणजे यांच्यामध्ये रिव्हर्सल झालेला पण दिसू शकतो. मग त्याच्यावरती प्रत्येकाने वास ठेवायचा असतो. मी असं म्हणणार नाही की इथे बाईंग करा, स्मॉल कॅपचे स्टॉक बाय करा, मिड कॅपचे स्टॉक बाय करा, लार्ज कॅप स्टॉक बाय करा. मार्केटमध्ये संधी शोधा. मंदीचं जे मार्केट असतं तिथे पण चांगले चांगले स्टॉक असतात. सिलेक्शन तुमचं असतं, त्याचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर त्याच्यामध्ये गुंतवणूक करत चालायची, कारण की मार्केटमध्ये जी मंदी आहे ती आपल्यासाठी एक संधी आहे. समजलं का? मग त्यानुसार प्रत्येकाने काम करत चालायचं. मी तुम्हाला हे इंडेक्सचे चार्ट दाखवतोय जेणेकरून तुम्हाला समजेल की हां मार्केट अशा पद्धतीने वरती जातं, अशा पद्धतीने खाली येतं. त्या गोष्टी प्रत्येकाने शिकत राहायच्या. अजूनपर्यंत FIDIचा आकडा आलेला नाही, संध्याकाळी येणार तो. आता माझा व्हिडिओ अगोदर बनतोय त्यामुळे मी तो आकडा पण तुम्हाला सांगू शकत नाही की FIची आजच्या दिवशी किती सेलिंग झालेली आहे मार्केटमध्ये आणि DIची किती बाईंग झालेली, कारण की हा आकडा लेट अपडेट होत असतो त्यामुळे आपल्याला ते लवकर समजत नाही आणि व्हिडिओ मी थोडा लवकर बनवतो आहे. FIची इंडियन मार्केटमध्ये कंटिन्युअसली सेलिंग चालू आहे. सेलिंगचा आकडा पण फार मोठा आहे, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 5 महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर FIची हेवी सेलिंग आहे. 5 महिन्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये FIने सेल केलेलं आहे. आणि आपलं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन DI कंटिन्युअसली या ठिकाणी कॅश मार्केटमध्ये बाईंग करत चाललेलं आहे. आकडा तुम्ही बघताय की आपलं DI 4 करोड, 5 करोड, 7 करोड, 8 करोडची बाईंग करत आहे. तसंच FI पण इथे काय करतं आहे, सेलिंग करतं आहे इंडियन मार्केटमध्ये. हा आकडा कसला? कॅश मार्केटचा. कॅश मार्केटमध्ये कंटिन्युअसली FI सेलिंग करत चाललेलं आहे आणि DI बाईंग करत चाललेलं आहे. मग काही जण अशा मंदीच्या मार्केटमध्ये पण आपली SIP ब्रेक करत असतात. म्युच्युअल फंडमध्ये आपण जी SIP करत असतो ना, त्या SIPला बहुतेक जण जे असतात ब्रेक करत असतात. शक्यतो टाळलं पाहिजे, शक्यतो ब्रेक करायला नको कोणी SIPला. SIP कंटिन्यू ठेवली पाहिजे, तरच आपल्याला तिथे फायदा होत असतो. कारण की बहुतेक जण म्हणतील की मार्केट एवढं खाली पडलेलं आहे, माझी इन्व्हेस्टमेंट कमी होते, माझं प्रॉफिट होत होतं पहिले पण ते पण मला कमी दिसतं आहे, त्यामुळे ते काय करतात, विड्रॉ करून घेतात पैसा जो असतो म्युच्युअल फंडमध्ये. पण तसं करायला नको, उलट तिथं कॉस्ट ॲव्हरेज होऊन जाते, कॉस्ट ॲव्हरेज होत असते त्या ठिकाणी आणि त्याचा बेनिफिट आपल्याला भविष्यामध्ये मिळतच असतो. की म्युच्युअल फंडची NAV घटते, कमी होते, तर मला जास्त युनिट तिथे मिळत आहे म्युच्युअल फंडचे. उलट तो आपला काय असतो, फायदा असतो. युनिट माझे कसे होत आहे, जास्त होत आहे, कॉस्ट ॲव्हरेजचा मला फायदा मिळतो आहे. आणि जेव्हा मार्केट आपले रिव्हर्सल द्यायला लागतात, वरती जात असतात, तीच NAV वाढलेली असते आणि जास्त आपल्याजवळ युनिट असतात, त्याचा आपल्याला फायदा होत असतो.
कंपाऊंडिंग छान होत असतं आपल्या पैशांचं, पण ते कोणाच्या लक्षातच येत नाही ती गोष्ट. त्यामुळे प्रत्येकजण अशा मार्केटमध्ये काय होतो, पॅनिक होत असतो आणि पॅनिक होऊन आपली इन्व्हेस्टमेंट तो मार्केटमध्ये आपल्याला सेल करताना दिसतो. पण नेहमी अशी मंदी आलेली आहे मार्केटमध्ये आणि मंदीच्या फेजमधून मार्केट पुन्हा तेजीमध्ये पण जात असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि मार्केटमध्ये काम करताना प्रत्येकाने शिकून काम करा. हे बघा, जेव्हा तुम्ही शिकून काम कराल तेव्हाच तुमच्याकडून चुका कमी होणार आहे. बहुतेक जण काय करतात, विदाऊट नॉलेजचं दुसऱ्यांचं ऐकून, ही ए नावाची व्यक्ती होती, तिने आज सेन्सेक्स म्हणा किंवा निफ्टीमध्ये म्हणा एक कॉल ऑप्शन बाय करून टाकला, बरोबर, त्याला आज 5,000 रुपयांचं प्रॉफिट झालं, उद्या पण 5,000 रुपयांचं प्रॉफिट झालं. मग ही व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीला म्हणते की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप पैसा आहे, बरोबर. ऑप्शन ट्रेडिंग काय हे माहीत पण नसतं त्याला. एवढंच माहिती आहे, वरती चाललं की कॉल बाय करायचा, खाली आलं की पुट बाय करायचा. मग ही व्यक्ती हिला सांगते की खूप सोपं आहे, काहीच करायचं नाही आहे, एक डीमॅट अकाउंट ओपन केलं, त्याच्यामध्ये कॉल बाय करत राहिलं, पुट बाय करत राहिलं का इझी पैसा मिळत असतो. मग ती व्यक्ती पण कॉल पुट बाय करायला लागते, म्हणजेच काय, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येते आणि करायला लागते. एक सवय लागून जाते मग तिला. मग ती व्यक्ती विचार करत नाही, लक्षात आलं का, ती व्यक्ती विचार करत नाही. मग ते काय कायमचं काय करते, तिथे कॉल पुट करत राहते, लॉसेस होत जातात हेवी, पैसा संपतो जवळचा. त्यामुळे त्या गोष्टी करायच्या नाही आहे. मार्केटमध्ये परफेक्ट शिकायचं, वेळ द्यायचा, 3-4 वर्ष द्या, परफेक्ट बघा तुम्ही. आणि मार्केट जे आहे 3-4 वर्षात पण शिकून होत नाही, आपलं पूर्ण आयुष्य निघून जाणार. पण आपण स्टॉक मार्केट 100% नाही शिकू शकत, कारण की एवढा मोठा अभ्यास आहे स्टॉक मार्केटचा, खूप मोठा अभ्यास आहे, शिकत राहायचं आहे कंटिन्युअसली. लक्षात येतं आहे सर्वांना. आणि SIP ब्रेक करू नका, हे नेहमी सांगत जाणार मी तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं, अशा मंदीच्या मार्केटमध्ये आपण SIP ब्रेक केली पाहिजे की त्यामध्ये अजून टॉपअप केलं पाहिजे? याचं उत्तर पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये देत चला, ठीक आहे. मला समजतं कोणाला काय वाटतं आहे. मग ठीक आहे की मी आत्ताच्या वेळेला टॉपअप करत जाणार, ही माझ्यासाठी संधीच आहे. काही जण म्हणतील हे काही पण बोलताय, हे मार्केट मंदीचं, याच्यामध्ये उलट आपण निघून गेलं पाहिजे बाहेर. तुम्हाला काय वाटतं आहे? तुमचे अभिप्राय मला नक्की द्यायचे तुम्ही, ठीक आहे. आणि शिकून काम करत चला, नेहमी सांगत जातो आहे आणि सांगत पण जाणार. अभ्यासाशिवाय स्टॉक मार्केटमध्ये पैसा नाही आहे. मग तुम्ही कुठेही काम करा, ठीक आहे. काही वेळेला असं होत असतं की आपल्याला वाटतं म्युच्युअल फंड आहे, छान पैसा बनतो, कंपाऊंडिंगचा फायदा असतो. पण बहुतेक जण सिलेक्शन चुकीचं करतात, लिक्विड फंड निवडतात. यूट्यूबवर सांगतात काय की लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करा, डेट फंडमध्ये गुंतवणूक करा, तिथं सेफ असते इन्व्हेस्टमेंट. मार्केट खाली पडलं तरी आपले निगेटिव्ह रिटर्न होत नाही. पण तुम्हाला माहीत नाही लिक्विड फंड नेमके काय असतात, डेट फंड काय असतात, तिथे कशी आपली रिस्क कमी होऊन जात असते, आपले रिटर्न किती बनतात त्यामध्ये, याचा अभ्यास कोणी करत नाही. सिलेक्शन चुकीचं होतं, रिटर्न कमी बनतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास असतोच. तुम्ही स्टॉक निवडताय, स्टॉक कसा असला पाहिजे, त्याचे टेक्निकल असतात, त्याचे फंडामेंटल असतात, त्याचा पण अभ्यास असतो, तो पण तुम्हाला जमला पाहिजे, तरच तुम्ही पैसा बनवणार ना. किती दिवस तुम्ही दुसऱ्यांचे प्रीमियम ग्रुप जॉईन करणार, तिथले टिप्स असतात त्यांना फॉलो करणार. स्वतः पण अभ्यास करा ना, स्वतः पण अभ्यास करा, शिका, काय फरक पडतोय. दुसऱ्यांची गरज तुम्हाला पडणारच नाही. समजलं का? माझ्या मते या सर्व गोष्टी तुम्हाला पडताय. अजून पण मार्केटमध्ये आपल्याला काही रिव्हर्सलचं साईन नाही आहे. जोपर्यंत रिव्हर्सलचं साईन नाही, आपण त्या ट्रेंडनुसारच चालणार आहे. बहुतेक जण म्हणतील तुम्ही ट्रेंड शब्द हा खूप वेळेला वापरताय. हे बघा, जे आहे तेच आहे. मार्केटचं स्ट्रक्चर मला निगेटिव्ह दिसतंय, निगेटिव्हच बोलणार मी, ठीक आहे. जेव्हा मार्केट तेजीमध्ये जायला लागेल, आपण म्हणणार की मार्केट तेजीचं आहे, आता खूप वरती जाऊ शकतं, मंदी मला दिसत नाही त्याच्यामध्ये. हे शब्द माझे असणारच आहे नेहमी, ठीक आहे. आणि व्हिडिओ जर सर्वांना आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. व्हिडिओला सर्वांनी छानसे कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चालायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आपली सबस्क्रायबरची संख्या पण थोडी कमी झालेली, म्हणजे जे वाढत होते ना सबस्क्रायबर ते थोडे कमी होताना दिसत आहे. त्यामध्ये माझं पण एक चुकतं आहे की डेली व्हिडिओ नसतात माझे काही घरगुती कारणांमुळे. पण येणाऱ्या दिवसामध्ये सर्व व्यवस्थित होईल. खूप काही गोष्टी असतील शिकायला मिळणार आपल्या प्लॅटफॉर्मवरती, ठीक आहे. थोडे दिवस जाऊ द्या, फक्त कालावधी जाणार थोडा. ज्या माणसाला शिकण्याची इच्छा आहे शेअर मार्केटची, त्याच्यापर्यंत व्हिडिओ नक्की आपला शेअर झाला पाहिजे, ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.